वास्तूत अजानपणे अनेक चुका होतात. त्यात वास्तूत काय असावं नसावं, असेल तर काय असावं, नसेल तर काय नसावं. बंद पडलेली घड्याळं, फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, फुटलेली भांडी, हे डोक्यावर कर्ज आणणाऱ्या बाबी आहेत. भिंतींना पडलेले तडे, हे जर वेळीच आपण थांबवले नाहीत, डोक्यावर कर्ज वाढत जातं. हे त्याचं प्रमुख कारण आणि त्यावर उपाय ते दाखवत आहेत ज्ञानदान 1 ते 4 मधून. या 4 ग्रंथांची जर आपण पानं चालली, आपणाला कोठेही कोणाकडं जायची आवश्यकता नाही. आपल्या घरात काय चुकायचं आपल्याला कळेल. आरसे कुठल्या दिशेला असावे नसावे. मुलांनी अभ्यास करताना उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून अभ्यास का करावा, त्यात पिरॅमिडचा वापर का करावा. या साऱ्या बाबींचा या वास्तूशी संबंध आहे. स्वयंपाकघर आग्नेयेला असावं, बैठक वायव्येला असावी, देवघर ईशान्येला असावं, मालकाचं शयनकक्ष किंवा मोठ्या व्यक्तीचं नैऋत्येला असावं. या साऱ्या बाबी गेल्या 40 वर्षात या कार्यानं सामान्य जनतेला सुचवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. म्हणून आपणाला निवेदन आहे की याप्रमाणे जर आपण वास्तुरचना केली तर पुढचे जे प्रश्न आहेत ते 100% यातून मिटतात, निपटले जातात किंवा मिटतात. पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार म्हणून वकील न्यायमूर्ती आले असतील, त्यांनी आपला परिचय द्यावा. पुढचा विभाग तदनंतर याज्ञिकी प्रतिनिधी आलेले आहेत. त्यांनी वादळ आणि भूकंप थांबवण्याची सुविधा आपणाला दिलेली आहे. या सुविधांचं महत्त्व लक्षवेधक आहे, मर्मभेदक आहे. त्याचा आपण कृपया लाभ घ्यावा. अधिक माहिती तुम्ही यांना विचारू शकता. पुढचा विभाग या ठिकाणी प्रशासकीय कामकाज प्रशिक्षण प्रतिनिधी, दुर्ग अभियान प्रतिनिधी, देशविदेश अभियान प्रतिनिधी आले असतील, त्यांनी आपला परिचय दिला. पाठोपाठ कृषी प्रतिनिधी आले असतील, त्यांनी आपला परिचय दिला. एवढे सगळे विभाग आहेत. सेवा केंद्र उभं करायचं, नुसतं आरती केलीन, कुलूप लावलीन, घरी गेले, याला केंद्र म्हणत. या जबाबदाऱ्या आहेत. आपणाला गाव पातळीवर हे 18 लोक तयार करायचे आहेत आणि ते गावागावांमध्ये पोचवायचे आहेत. त्याला केंद्र म्हणतात. म्हणून आपणाला 18 माणसं आपल्याकडे आहेत का, 18 विभाग सांभाळणारे माणसं तयार करणं, याची ही कार्यशाळा आहे. म्हणून या कार्यशाळेमध्ये केवळ फक्त प्रश्न सुटला म्हणजे काम झालं असं नको. तो स्वार्थीपणाचं लक्षण आहे. उलट इथे बसलेल्या भाविकांनी आमच्या प्रतिनिधींना विचारावं, आम्हाला अमुक अमुक विभागात भाग घ्यायची इच्छा आहे, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, असं विचारणा करावी. आमचं कळकळीचं सांगणं आहे. या 18 विभागांपैकी तुम्हाला जो विभाग आवडतो त्या विभागाशी तुम्ही संवाद साधा, तुमचा थोडासा वेळ द्या. 24 तासातला एखादा तास जरी मिळाला, आम्ही म्हणतो फार झालं. म्हणून वेळेचं समयदान हे महत्त्वाचं आहे. उगाच पाया पाडण्यात वेळ घालवण्यापेक्षा कार्यात थोडंसं महत्त्व लक्षात घेतलं तर कार्याला हातभार लागला जाईल, समयदान दिलं जाईल, वेळदान दिलं जाईल. शेवटचा विभाग मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती या देशातल्या आमच्या माता भगिनींनी तो विषय समृद्ध, संजीवन आणि आगामी भविष्यकाळासाठी त्यांनी यशस्वी केलेला आहे. आज बऱ्याच भगिनींनी आमच्याकडे लेखी प्रश्न पाठवलेले होते आणि पाठवणार आहेत. त्याचं उत्तर देताना
पहिला भगिनींचा प्रश्न होता, आमच्या घरात हट्टी, तापट, आजारी, विकलांग, मद्यपी, धूम्रपी आणि मांसाहारी असे सदस्य. आम्ही यांना कंटाळलेलो आहोत. कंटाळू नका, उत्तर आहे. त्या उत्तराचं नाव आहे रुद्रयंत्र. ते दाखवा. त्यावर रुद्राक्षाची माळ आपण अर्पण करावी. शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा. अनायसे श्रावण महिना आजचे उद्याचे दिवस आहे. पुढेही आपणाला ही सेवा करावी लागणार आहे दीर्घकाळ. आणि भगवान शिवाचं महिमण वाचून ते तीर्थ हट्टी, तापड ह्या खटमट लोकांना, खटनट लोकांना, खटमल लोकांना दिलं. सुंटे वाचून खोकला जाईन आणि ते शाकाहारी निर्व्यसनी होतील. पण ज्यांना शाकाहारी निर्व्यसनी करायचे असतील पुढील पिढी, त्यांनी पहिलं रुद्रयंत्राचं महत्त्व समजून. दुसरा भगिनींनी आणि कुटुंबियांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोक्यावर वाढलेलं कर्ज, मधल्या काळात नोटबंदी, GST, आता कोरोना, यामुळं जनता हतबल झालेली आहे. म्हणून यावर उपाय काढलेला आहे या कार्यानं अनेक दशकांपासून. त्याचं नाव आहे श्रीयंत्र. हे लक्ष्मी नारायणांचं आसन आहे. ज्यांच्या घरात हे आसन आहे त्याखाली जहाजाच्या याचं पिढं तथा पाड बनवलेलं आहे, आसन बनवलेलं आहे. कारण समुद्र ही लक्ष्मी आहे. समुद्र ती कन्या आहे, लक्ष्मी आहे. आणि तिथं बसायचं आसन तत्कालीन भगवान विष्णू ज्यावर बसायचे त्याच लाकडापासून आज जहाज, बोटी किंवा ती आयुधं बनवली जातात. त्यातलाच हा एक भाग म्हणून आपण त्याचा वापर करावा. त्या श्रीयंत्र, रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्राखाली हे आसन आधी ठेवावं. आसन असलं म्हणजे आपलं लक्ष विचलित होत नाही. कोणी घरात पाहुणा आला त्याला उभा ठेवणं किंवा जर त्याला बसायला दिलं त्याला समाधान वाटेल. तद्वत श्रीयंत्र असो किंवा रुद्रयंत्र असो किंवा कुबेर यंत्र असो, त्याचं आसन व्यवस्था करावी. त्यावर श्रीयंत्र म्हटलं की कमळाची फुलं व्हावी लागतात तरच लक्ष्मी येते. एवढी 108 फुलं आपल्याजवळ आजही नाहीत, उद्याही नसणार. मग उपाय आहे, कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी, त्याची केलेली माळ, त्याला कमळगड्डा म्हणतात. कमळं समजून ही माळ त्यावर अर्पण करावी श्रीयंत्र. म्हणजे तुम्ही 108 कमळं वाहिली. नंतर दुसऱ्या हातात तुळशीची माळ भगवंताला प्रिय आहे, विष्णूंना. त्यावर आपण विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री आणि कुबेराचा मंत्र म्हणून नंतर श्रीयंत्राचं पठण करून नंतर एक वेळा शेवटी व्यंकटेश स्तोत्र वाचायला किमान अर्धा पाऊण तास लागतो शांतपणे. ज्या कुटुंबियांजवळ, भगिनींजवळ अर्धा पाऊण तास वेळ आहे, तथा लक्ष्मी प्राप्तीचा सोपा उपाय म्हणून आपण गेली अनेक दशकं दर पौर्णिमेला घरच्या घरी वाटीभर शिऱ्याचा प्रसाद करून मराठी 5 अध्याय सत्यनारायणाची पोथी वाचायला सांगतो. अशा भगिनी की ज्या दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावेत. धन्यवाद. बहुतांशी जमलेल्यापैकी अर्ध्या भगिनी हात वरती नव्हते, म्हणजे त्यांना हे माहीत नाही. मग त्यांना कोण सांगेल? तुम्ही हात वरती केला, तुम्हीच त्यांना शेजारी जर सांगितलं तर तुम्हाला त्यातलं 50% पुण्य मिळेल, सांगणारा नाही पुण्य मिळेल. म्हणून आपण या सर्व बाबी प्रकर्षानं सर्वांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करावा. ज्ञान दिल्यानं वाढतं, ठेवल्यानं कमी होतं, ते गंजतं. म्हणून हे आध्यात्मिक ज्ञान कृपया जवळ ठेवू नये, त्याचं वाटप करावं.